आता बघणार आहोत गोंडपिंपरी येथील बातमी। सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच शेतकरी शेतात काम करीत असताना वन्य प्राण्यांचे हल्ले होत आहे। या सर्व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन भूषण फुसे यांनी गोंडपिंपरी तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढलाय। यात अनेक शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांनी सहभाग घेतलाय। वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करा, सोबतच इतर मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। संततधार पाऊस बरसत असतानाही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास वन्यजीवांचा बंदोबस्त आम्ही आमच्या परीने करू असा इशारा फुसे यांनी दिला। यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। यावेळी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। दरम्यान यावेळी भूषण फुसे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। तुमच्या मागण्या होत्या आणि काय आपल्या त्यावर उपाय असेल? गोंडपिंपरी तालुक्यामध्ये तहसील प्रशासन असो किंवा पंचायत समिती प्रशासन असो, हे इथले कर्मचारी सातत्याने गोंडपिंपरीच्या भोळ्या भाबड्या जनतेला सतावत आहेत, त्यांचा छळ करत आहेत, त्यांना त्रास देत आहेत। आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत की एका कागदासाठी 4-4 वेळा चक्रा मारायला लावतात आणि लवकर काम करून घेण्यासाठी पैशाची डिमांड होते। माझी चेतावणी आहे स्थानिक प्रशासनाला की याच्या पुढे जर तुम्ही आर्थिक पिळवणूक केली आमच्या शेतकऱ्यांची तर तुम्हाला अँटी करप्शन सकट तुम्हाला सस्पेंडही करू, न्यायालयातही जाऊ आणि सामाजिक आणि संघटित वातावरणावरती तुमच्यावरती वर्चस्व एक वचक राहील, हे तुम्ही आता लक्षात घ्या। तालुक्यामध्ये पदभरती बंद आहे, त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये 21 कृषी सहाय्यकची मान्यता आहे त्या तालुक्यामध्ये केवळ 7 कार्यरत आहे। या तालुक्यामध्ये केवळ 5 पटवारी कार्यरत आहे। विचार करा, शेती बहुल, आदिवासी बहुल ग्रामीण भागामध्ये जर 5 तलाठी असतील तर इथल्या शेतकऱ्याला, इथल्या सामान्य जनतेला न्याय कसा भेटेल? ज्या मूलभूत गरजा आहे, अनेक गावांना बससेवा नाही, अनेक गावांमध्ये आरोग्याची सुविधा नाही, यांना सिंचनाचे प्रकल्प नाही। इथे असं झालं आहे की घरकुलचे पैसे थांबवले, पण योजनांमध्ये हजारो कोटी हे शासन प्रशासन देत आहे। या संपूर्ण धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो। जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे, तीव्र नाराजी आहे आणि त्या आक्रोशाचंच आज एक प्रतीक म्हणजे हा भव्य जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। नक्कीच आपण बघितलं की जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आणि शेतकऱ्यांच्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत या एकंदरीत सगळ्या समस्या घेऊन या जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयासमोर भूषण फुसे यांच्या नेतृत्वामध्ये होते। त्यांच्यासोबत शेतकरी नेते वानवडेजी सुद्धा होते। अनेक शेतकरी उपस्थित आहेत। मी नितेश जोंगरे, लाईव्ह चंद्रपूर।